इतिहास कधीच सरळ रेषेत चालत नाही. तो वळण घेतो, थांबतो, पुन्हा धावतो. तो प्रत्येक वळणावर नवं रूप घेऊन उभा असतो. असाच एक प्रश्न घेऊन आज मी तुमच्या समोर उभा आहे. मराठा आणि कुणबी यांचा नेमका संबंध काय? दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे आहेत? प्रश्न एवढाच आहे की मराठा ह्या शब्दाचा प्रवास कुठून ते कुठपर्यंत आणि कोणकोणत्या चौकटीतून झाला? यादव काळातील कुणबी संकल्पनेचा बहामनी सत्तेने कसा अर्थ बदलला? बहामनी सुलतानाच्या राजकारणानं महाराष्ट्रातील वर्णव्यवस्थेत नेमका कोणता बदल घडवून आणला? शिवरायांच्या साम्राज्यातून मराठा ही ओळख कशी आकार घेत गेली? मध्ययुगीन काळामध्ये तो एक जात होता का एका लष्करी ताकदीचं प्रतीक? पुढे ब्रिटिशांनी मराठा हा शब्द जात म्हणून रेकॉर्डवर कसा आणला? ही कहाणी आहे कुणबींच्या नांगरापासून ते तलवारीपर्यंतच्या आणि तलवारीपासून ते राजकारणापर्यंतच्या प्रवासाची. यादव ते बहामनी, बहामनी ते मराठा साम्राज्य, मराठा साम्राज्य ते ब्रिटिश काळ, या संपूर्ण 700 वर्षाच्या कालखंडातून आपण या सर्व प्रश्नाची उत्तरे आज शोधून काढणार आहोत. सुरुवात करूयात यादवांच्या काळापासून. इसवी सन 12व्या शतकात महाराष्ट्रामध्ये देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. यादवांच्या काळातील समाजरचना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णव्यवस्थेवर आधारलेली होती. यादवांच्या वंशातील काही लोक आणि उत्तर भारतातील काही राजपूत वगैरे असे लोक होते, ते स्वतःला त्यावेळेस क्षत्रिय म्हणून सांगत होते. या सगळ्या वर्णव्यवस्थेमुळं महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग, ज्याला कुणबी म्हणून ओळखलं जायचं, तो राजकारण आणि युद्धापासून पूर्णतः दूर होता. कारण वर्णव्यवस्था ही अशा स्वरूपाची होती. कुणबी हा शब्द खूप प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्याचा साधा सरळ अर्थ होतो शेतकरी किंवा शेती करणारा. पण मराठा शब्दाचा जर उल्लेख पाहिला तर यादवांच्या काळामध्ये मराठा शब्दाचा पहिला उल्लेख आपल्याला सापडतो. मराठा शब्दाचा उल्लेख त्यावेळेस भौगोलिक अर्थाने केला जायचा. एकदम सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आज आपण आपल्या राज्याला महाराष्ट्र असं म्हणतो, बरोबर? मग त्यावेळेस याच राज्याला मराठा असं म्हटलं जायचं. मग याच्यामध्ये त्या मराठा शब्दाचा जातीशी कुठेही संबंध नव्हता. ती एक ह्या राज्याची प्रादेशिक ओळख होती. थोडक्यात एक संदर्भ म्हणून या ठिकाणी उदाहरण मी सांगतो. आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात, मराठा अशी एक ओळ आढळते आपल्याला. त्याच्यामध्ये पंजाब एक राज्य आहे, सिंध आजच्या पाकिस्तानामध्ये आहे ते पण एक राज्य आहे, गुजरात, पंजाब, सिंध, गुजरात ही 3 राज्य येते. मग हे चौथं जे आहे ते सुद्धा एक राज्य आहे. मग यादवांच्या काळामध्ये मराठा हे एक राज्यच होतं असं समजा. त्याचा आणि जातीचा कसलाही संबंध नव्हता. यादवांच्या काळामध्ये मराठा हा शब्द जातीशी कसलाही संबंधित नव्हता. याचा अर्थ काय की मराठा ही एकदम सुरुवातीच्या टप्प्यावरती एक प्रादेशिक ओळख होती. त्याचा जातीशी कसलाही संबंध नव्हता. पण काळ बदलत होता. यादवांचं राज्य गेलं आणि महाराष्ट्राच्या या भूमीवर हसन गंगूने बहामनी साम्राज्याची स्थापना केली. हे लोक मूळचे तुर्कस्तान, इराण या ठिकाणचे होते. त्यामुळे इथं राज्य चालवण्यासाठी आणि ते राज्य टिकवण्यासाठी त्या बहामनी साम्राज्यातील सम्राटांना स्थानिक लोकांची मोठी गरज होती. त्यांना मोठ्या प्रमाणात सैनिक, घोडेस्वार, किल्लेकरी पाहिजे होते. हे बहामनी लोक बाहेरून आल्यामुळे त्यांना आपल्या इथल्या वर्णव्यवस्थेचं काही देणं घेणं नव्हतं. त्यांना फक्त सैनिक पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य भरतीला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून कुणबी समाजातील सामान्य शेतकरी कुटुंबातील लोक बहामनी साम्राज्यामध्ये सैन्यामध्ये दाखल होऊ लागले. पुढे 16व्या शतकात दख्खनच्या पठारावर राजकीय संघर्ष शिगेला पोचला. मुघल, आदिलशाही, निजामशाही सगळे सत्तेसाठी झुंजत होते. त्यामुळे त्यांच्या दरबारात या दख्खनच्या पठारावरील स्थानिक सैनिकांचं महत्त्व खूप वाढलं होतं. या तिन्ही शासन व्यवस्थांमध्ये त्यावेळेस ह्या पूर्ण आपल्या राज्याच्या पट्ट्यातील जे सैनिक होते त्यांना मराठे किंवा मरहट्टे अशा प्रकारचा शब्द वापरला जात होता. या 16व्या शतकात सुद्धा मराठा या शब्दाचा अर्थ सैनिक या अर्थानेच घेतला जात होता. 16व्या शतकामध्ये यादव काळातील प्रादेशिक ओळख त्या ठिकाणी संपत चालली होती आणि सैनिक ओळख हळूहळू आकार घेऊ लागली होती. पुढे 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांच्या काळात मराठा एक लष्करी समूह किंवा एक लष्करी संघटन म्हणून उदयाला आलं. या काळात अनेक कुणबी घराणी जी पिढ्याने पिढ्या शेती करायची ती हळूहळू सैन्यामध्ये सामील होऊ लागली. या काळामध्ये एक लष्करी समूह म्हणून मराठा समाजाचा उदय झाला. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, ही ओळख अजूनही लष्करी स्वरूपाची आहे. याचा आणि जातीचा कसलाही संबंध या ठिकाणी नाही आहे. पुढे ब्रिटिशांचा काळ सुरू झाला. 18व्या शतकात भारतावर ब्रिटिशांचं राज्य आलं. ब्रिटिशांपूर्वी मराठा हा शब्द जात म्हणून वापरला जात नव्हता.
ब्रिटिशांच्या पूर्वी मराठा शब्द जात म्हणून वापरला जात नव्हता. आपण पाहिलंच की ती एक प्रादेशिक ओळख, त्याच्यानंतर एक सैनिक ओळख म्हणून कसा उदयाला आला. बहामनी काळ, तो शिवकाळ आणि शिवकाळाच्या नंतर पेशवाईपर्यंत मराठा हा शब्द फक्त सैनिक ओळख म्हणूनच वापरला जात होता. याचा अर्थ काय की मराठा हा शब्द मध्ययुगीन काळामध्ये एक लष्करी टॅग होता. पुढे ब्रिटिशांनी भारतात जातीनिहाय जनगणना करायला सुरुवात केली. ब्रिटिश काळात 1871 साली पहिली जातीय जनगणना त्या ठिकाणी करण्यात आली आणि इथूनच कुणबी आणि मराठा यांच्या बाबतीतला सगळा गोंधळ सुरू झाला. ब्रिटिशांनी जातनिहाय जनगणना करताना संमिश्र प्रकारच्या नोंदी त्या ठिकाणी घेतलेल्या आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी त्यांनी कुणबी मराठा हे वेगवेगळे, तर काही ठिकाणी ते दोन्ही एकच मानलं. ब्रिटिश अधिकारी भारतात आले तेव्हा त्यांना जातीच्या संदर्भातली कसलीही समज नव्हती. ब्रिटिशांचा जातीची जनगणना करण्याचा मुख्य हेतू हा जमीन महसूल आणि सैनिक भरतीशी निगडीत होता. 1857 साली ब्रिटिशाच्या आर्मीत असलेल्या भारतीय सैनिकांनी एकजूट करून 1857चा मोठा उठाव घडवून आणला. ब्रिटिशांची भारतात सत्ता स्थिर व्हायला चालली होती, पण त्या दरम्यानच 1857चा उठाव घडलेला आपल्याला माहिती आहे. पण ह्या उठावामध्ये जर आपण बघितलं तर हा उठाव ब्रिटिश आर्मीतील भारतीय सैनिकांच्या एकजुटीचा एक परिणाम होता. त्यामुळे ह्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांमध्ये फूट पाडण्याचं धोरण त्या ठिकाणी सुरू केलं. त्यांनी जातीनुसार रेजिमेंट बनवल्या आणि ब्रिटिशांच्या ह्या प्रयत्नाचा परिणाम जातीच्या जनगणनेवर झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. जी कुटुंब सैनिकी काम करत होती आणि पिढ्यानपिढ्या सरदार, वतनदार, देशमुख, पाटील तसेच 96 कुळी परंपरेशी ज्यांचा संबंध आला होता, त्या सगळ्या कुटुंबाची नोंद ब्रिटिशांनी मराठा अशी वेगळ्या प्रकारे केली. बाकी सामान्य शेतकरी वर्ग कुणबी म्हणून त्या ठिकाणी ठेवण्यात आला. सोबतच मराठा आणि कुणबी हे काही ठिकाणी एकच दाखवले. बरे, हे वर्गीकरण सगळीकडे समान राहिले नाही. काही भागामध्ये त्यांनी मराठा आणि कुणबी एक दाखवलं, तर काही भागामध्ये असं वेगळ्या स्वरूपात दाखवलं. ब्रिटिशांनी अजून एक त्या ठिकाणी तर्क लावला होता. शेतकरी कुणबी वर्गातूनच मराठा हा क्षत्रिय वर्ग निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिटिशांनी त्या ठिकाणी कोणताच ठाम निष्कर्ष न काढल्यामुळं नोंदीमध्ये सगळा संमिश्र असा गोंधळ दिसून येतो. या सगळ्या रेकॉर्डमध्ये काही ठिकाणी कुणबी आणि मराठा वेगवेगळं, तर काही ठिकाणी कुणबी आणि मराठा एकच असं नोंदवल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. अशा काळात ब्रिटिशांनी 7 जनगणना केल्या. त्यामुळं आजच्या काळात आपल्याला कुणबी आणि मराठा असे 2 गट असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. हा संपूर्ण ब्रिटिश रेकॉर्डचा परिणाम आहे. या ठिकाणी एक प्रश्न असा उभा राहतो की ब्रिटिशांच्या काळात ह्या ज्या संमिश्र प्रकारच्या नोंदी घेण्याचा त्या ठिकाणी प्रकार चालू होता, त्याला कुणी विरोध केला नाही का? तर महाराष्ट्रामध्ये नक्कीच या संपूर्ण घटनेला विरोध झालेला आहे. 1920 ते 1930च्या दरम्यानमध्ये महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणेतर चळवळ नावाची एक चळवळ उभी राहिली होती. केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर यांच्यासारख्या नेत्यांनी या चळवळीला उभं केलं होतं. राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांवर ती चळवळ आधारित होती. या ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांना शेतकरी वर्गामध्ये कोणतीही फूट नको होती. त्यांचं मत होतं, शेतकऱ्यांना मराठा आणि कुणबी अशा स्वरूपाच्या गटामध्ये वाटू नका, त्याचे पुढे चालून गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसतील. ही ब्राह्मणेतर चळवळ मराठा आणि कुणबी ऐक्यावर भर देणारी होती. शाहू महाराजांनी कोल्हापुरात 1902 साली गैरब्राह्मणांसाठी 50% आरक्षण लागू केलं. त्याचा प्रभाव पुढे महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या चळवळीवर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. याच काळात डॉक्टर पंजाबराव देशमुख, जे पुढे जाऊन भारताचे कृषी मंत्री झाले, त्यांनी एक दृष्टिकोन मांडला. पंजाबराव देशमुख यांनी मत मांडलं की मराठा आणि कुणबी या 2 वेगवेगळ्या जाती मानण्यापेक्षा त्यांना एकाच शेतकरी वर्गाचा भाग मानावं. कुणबी आणि मराठा असे 2 वर्ग मानणं हे कृत्रिम स्वरूपाचं वर्गीकरण आहे, असं पंजाबराव देशमुख यांचं मत होतं. शेती हा जर समान धागा असेल तर असे 2 स्वरूपाचे गट का तयार करण्यात आले, असा त्यांचा त्या ठिकाणी सवाल होता. आणि त्या काळातील या चळवळीने दिलेला वैचारिक आधार हीच आजच्या काळातील आरक्षणाच्या चळवळीचा मुख्य केंद्रबिंदू बनला. याच दरम्यानच्या काळामध्ये दिनकरराव जवळकर यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र अशा मतदारसंघाची मागणी देखील केली होती. 1943च्या दशकामध्ये ब्राह्मणेतर चळवळीने जे हे जागृतीचं काम केलं, तोच आजच्या आरक्षणाच्या संपूर्ण लढ्याचा वैचारिक आधार ठरलेला आहे. पुढे भारत स्वतंत्र झाला आणि घटना निर्मितीचं काम त्या ठिकाणी सुरू झालं. मग घटना निर्मिती करत असताना ब्रिटिशांनी जे सगळं रेकॉर्डवर आलेलं आहे, त्याचाच मुख्य आधार त्या ठिकाणी घेण्यात आला. भारताच्या मागील 2 ते 2,500 वर्षाचा जर इतिहास नीट बघितला तरी एक गोष्ट सरळपणे दिसून येते. जात हा घटक कधीही स्थिर
किंवा फिक्स स्वरूपाचा नव्हता, तो फ्लुइड किंवा बदलत्या स्वरूपाचा आहे. जात ही काळ, परिस्थिती, संस्कृती आणि अर्थकारण यांच्यासोबत नेहमीच बदलत आलेली आहे. प्राचीन काळापासून बघितलं तर एकेकाळी आदिवासी म्हणून राहिलेले सत्ताधीश झाले आणि सत्ताधीश राहिलेले आज आदिवासी आहेत. गोंड, भिल, संताळ, नागा यांच्यासारख्या जमाती कधी काळी ह्या भूमीचे राजे म्हणून होते. आज त्यांना आपण आदिवासी म्हणून ओळखतो. याचा अर्थ काय की जात ही कधीही स्थिर स्वरूपाची संकल्पना नाही आहे. ती काळानुसार, संस्कृतीनुसार आणि परिस्थितीनुसार नेहमीच बदलत राहिलेली आहे. पण त्याला एका दीर्घ स्वरूपात बघण्याची गरज असते. एका विशिष्ट कालखंडात त्याला जखडून ठेवणं योग्य नाही. या सामाजिक रचनेला आजही आपण ब्रिटिशांच्या नजरेतून पाहत आहोत. 200 वर्षापूर्वी जे रेकॉर्डवर घेतलं गेलं तोच आधार आजच्या काळात घेण्यात आलेला आहे. इतिहासामध्ये कंटेम्पररी अर्थात समकालीनता नावाचा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत काय सांगतो, इतिहासाचं मूल्यमापन करताना कधीही त्या काळची परिस्थिती विचारात घेतली जाते. त्या काळी तशी परिस्थिती असेल, मात्र आज तशी परिस्थिती असेलच असं सांगू शकत नाही. आजच्या परिस्थितीला 200 वर्षापूर्वीचे निकष लावून चालणार नाही. त्याच्यासाठी आजचे नवीन निकष असायला पाहिजेत. त्यासाठी मोठ्या बदलाची गरज आहे. आपल्या समस्या आजच्या काळातील नवीन आहेत, त्याचे निकष जुने असून चालणार नाही. हा प्रश्न फक्त राज्यापुरता मर्यादित नाही. राज्यातील मराठा आरक्षणाचं आंदोलन, राजस्थानमधील गुज्जर राजपूत, तसेच गुजरातमधील पटेल पाटीदारांचं असणारं आंदोलन हा संपूर्ण सामाजिक संक्रमणाचा आणि बदलत्या समीकरणाचा भाग आहे, ज्याच्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची आपल्याला गरज आहे. तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपले खूप खूप आभार.